साताऱ्यातील पंचगणित कोकेनची तस्करी, मुंबईतील 10 आरोपी सातारा पोलिसांच्या ताब्यात, 42,85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये जप्त। भिवंडी बायपासवर अवैध दारू साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कल्याण विभागाची मोठी कारवाई। विस्कीच्या 708 बॉक्ससह मोबाईल आणि कंटेनर असा 1 कोटींचा मुद्देमाल जप्त, चालक आसिफ मोहम्मद याला अटक। पुण्यामध्ये तब्बल 4 कोटींचे ड्रग्ज जप्त, पुणे पोलिसांचे गोवा आसाम मुंबईमध्ये छापे। 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, कारवाईमध्ये 6 जणांना पुणे पोलिसांनी केली अटक। गोंदियाच्या फुलचूर येथील विनयभंग प्रकरणामध्ये आरोपी देवेंद्र हिवराज महाजनला 1 वर्ष सक्त मजुरी आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा। प्रथम श्रेणी दिवाणी न्यायाधीश के.व्ही. शेंडे यांनी दोषी आढळल्यामुळे ठोठावली शिक्षा। नागपूरच्या गोळीबार चौक परिसरामध्ये घरात 341 किलो प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला साठवणूक करणाऱ्याला अटक, कारवाईमध्ये जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। वाशिमच्या शेलू बाजार भागात रात्रीच्या सुमारास तरुणावर जीवघेणा हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी, तरुणावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। वर्धाच्या हमदापूरमध्ये गोदामामध्ये ठेवलेला नायलॉन मांजा जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल, दहेगाव पोलिसांच्या पथकाची कारवाई। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात तुरीच्या पिकाड गांजाची शेती, या प्रकरणी एकाला अटक, कारवाईमध्ये 4.25 लाखांचा गांजा जप्त। तुळजापूरमध्ये भाजप उमेदवार महाविकास आघाडी उमेदवाराच्या भावामध्ये वाद, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तणाव, किरकोळ वादातून हाणामारी आणि गोळीबार। अकोल्याच्या कदान पोलिसांनी उधळून लावलं बस स्थानकावर चोरीचा प्रयत्न, नाशिकहून वाशिमकडे निघालेल्या महिलेची चोरट्यांनी पळवली होती दागिने आणि रोकड असलेली पर्स, तात्काळ तपासणी सुरू केल्यानंतर सापडली पर्स। सांगलीच्या आटपाडीमध्ये सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा, नांदेडमधील वधूमार्फत 2 कुटुंबियांना 5 लाखांचा गंडा, सांगली आणि नांदेडमधील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल।